पुरणगाव येथे श्रीकाल भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त त्रिदिनी सप्ताहाची सुरुवात। वैजापूर तालुक्यातील पुरणगाव येथील जागृत देवस्थान भगवान श्रीकाल भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 पासून त्रिदिनी सुरुवात झाली असून पहाटे काकड आरती झाली। यावेळी दरवर्षीपेक्षा पहिल्याच दिवशी भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याने पुरणगाव पंचक्रोशीचा परिसर त्रिदिनीच्या गजराने दुमदुमून निघाला। सर्प, विंचू इंगळी चावल्यास तो रुग्ण या मंदिरात मनोभावे दर्शनासाठी आल्यास या ठिकाणी त्यांना अभय मिळतो अशी पुरातन कालापासून आख्यायिका सांगितली जाते, म्हणून हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते आणि यामुळे या मंदिराची महती दूरदूरवर पसरली आहे। यामुळे नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी दरवर्षी मनोभावे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। यावर्षीही जन्मोत्सव कमिटीने दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। मंगळवार दिनांक 11 रोजी साने 7 ते 9 स्वरभास्कर ह भ प बाळासाहेब महाराज रंजाळे, दिनांक 12 बुधवार साने 7 ते 9 ह भ प अशोक महाराज इगल व दिनांक 13 गुरुवार महंत गुरुवय स्वामी रामानंदगिरी महाराज शास्त्री, श्री क्षेत्र मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे सप्ताह कमिटीने जाहीर केले आहे। तसेच सर्व जिल्ह्यातील भाविकांनी सप्ताहाच्या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।